मला वाटलंच होतं की शनयासारखी मुलगी आहे ना कधी एका माणसासोबत राहू शकत नाही. आणि गुरु सरांसोबत तर नाहीच नाही. का? ते किती श्रीमंत आहेत, हँडसम आहेत. अरे हँडसम असून काय उपयोग आहे? दोघांच्या एज मध्ये किती डिफरन्स आहे. तुला सांगतो, जर शनयाला हँडसम चार्मिंग आणि सेम एजचा मुलगा मिळाला ना तर ती आत्ता गुरु सरांना सोडून जाईल. एक्झॅक्टली. फार अनप्रेडिक्टेबल असतात रे मुली, माइंड स्टेबल नसतं त्यांचं. आणि मी सांगतो ना, शनया गुरु सरांना नक्की सोडून जाणार. फार कॉन्फिडन्स आहे तुला. नाही काय भविष्य वगैरे कळतं का तुला? एवढा कॉन्फिडेंटली सांगतोयस ते? हे बघ, एक गोष्ट नीट लक्षात ठेव. शनायासारख्या मुलीला जर मी पटवू शकतो ना तर तिला कसं टिकवून ठेवायचं हे मला नीट माहिती असेल असं वाटत नाही का तुला? त्यामुळे तुला जर कधी टिप्स लागल्या ना, तुला माहितीये कोणाकडे यायचं. बच्चा आहेस बच्चा. कामावर लक्ष कॉन्सन्ट्रेट कर फक्त. हे असलं फालतू गॉसिप करत राहिलात ना तर इथेच राहाल. सॉरी सर. सॉरी सर. आणि हा, एक गोष्ट लक्षात ठेवा. या वेळेला तुम्हाला सगळ्यांना सोडतोय, पण पुढच्या वेळेला शनाया आणि माझ्याबद्दल काहीही बोलताना दिसलात ना तर तो दिवस संपायची पण वाट नाही बघू देणार आम्ही. तिथल्या तिथे ऑफिस मधून घालवून देईल. कळतंय? डू यू अंडरस्टँड? येस. येस सर. युजलेस. यांची तरी तोंड काय बंद करणार आहे मी? ते माती शनायानेच खाल्ली ना. चालली होती त्या सौमित्र बरोबर US ला. मग यात तिची काय चूक आहे? तूच दुर्लक्ष केलंस ना तिच्याकडे. हो मग काय माफ करायला हवं तुम्ही? हो त्यात काय, होतच चुका माणसाकडून. मी नाही करणार आहे माफ. इन्सल्ट केलंय माझा सरळ सरळ. ठीक, मग ऐकत बस सगळ्यांचे टॉन्ट्स. राधिका, राजवाडे, अरे आता तर परवा परवा आलेली ही ऑफिस मधली पोरं सुद्धा तुझ्याबद्दल गॉसिप करतात. राजवाडे सर काय म्हणाले होते लक्षात आहे ना? तुला ना गर्लफ्रेंड सांभाळता आली ना बायको. आणि आता जर शनाया पण तुला सोडून गेली हसं करून घेशील तू सगळ्यांसमोर. अरे मग काय पॅचअप करू का तिच्याशी? हो चल. अरे बघ, तुझ्या मेल इगोचाच प्रश्न आहे ना. सोड ना. तुझ्यात आणि तिच्यात काय झालं हे लोकांना थोडीच कळणार आहे. हा, गुपचूप सॉरी म्हण, पॅचअप कर, विषय संपव. आज काय तो फायनल निर्णय घ्यावाच लागेल मला. क्या बात है शनाया, अचानक पार्टी कशी काय? ईशा कुठे पार्टी? क्या बात है ईशा, अचानक पार्टी कशी काय? अचानक असं काही नाही, म्हणजे पण माझ्या आईने पैसे पाठवले थोडे आणि मग शनायाला पण खूप बोर झालं होतं, सो आय जस्ट थोडं चिलिंग आउट. तू किती गोड आहे, माझी बेस्ट फ्रेंड. वाव, आय नो तुझ्यासाठी काही पण सिरियसली बरं झालं माझ्या मम्माने पैसे पाठवले, नाहीतर आम्ही ऍक्च्युली बेगर्स झालो असतो. हो यार. पण झाला नाहीत ना, बिकॉज ऑफ मी. तुझा काय संबंध? अगं म्हणजे मला खूप आतून असं वाटत होतं की म्हणजे खूप इच्छाशक्ती होती की काहीतरी पार्टी वगैरे झाली पाहिजे. आणि झाली की ती पार्टी ही अशा प्रकारे. चला, अंडी, ब्रेड, नूडल्स, सगळ्या जीवनावश्यक वस्तू आलेल्या आहेत. जीवनावश्यक. एक मिनिट, म्हणजे इम्पॉर्टंट थिंग्स, इसेन्शियल थिंग्स ऑफ लाईफ. यार तुम्हाला सगळ्यांना सगळं माहिती असतं, मला काहीच माहिती नसतं. मला समजेल असं बोलत जा ना प्लीज. हे तू मराठी शिकव बरं, खूप भीषण बोलते ही मराठी. तर भीषण काय असतं? एक मिनिट. हे गॅरीचा फोन. काय बोललो स्पीकर. हा बोल डार्लिंग. हा किडी, कुठेस तू? मैं इधर ही हूँ, थोड़ा पास थोड़ा दूर. नाही किडी, ऍक्च्युली मला जरा म्हणजे तुला सांगायचं होतं की मला तू जे काही म्हणालस ते पटलंय. मी निर्णय घेतलाय. निर्णय झालाय? काय? मी निर्णय घेतलाय की
मी शनायाशी पॅचअप करणार आहे. बघा त्या मुलीला लागलं आहे ना, एक छोटी मुलगी पडली रे. हा ओके ओके सगळं ओके आहे ना. हा ओके ओके. अरे मस्त यार, मस्त निर्णय घेतला. व्हेरी गुड व्हेरी गुड. आय एम हॅपी. हा तू पटकन शनायाला फोन करून सांग ना. हो मी तुझ्याशी नंतर बोलतो. मी करतो तिला. हा ओके ओके डन ओके. तू तुला फोन करणार आहे, तुला फोन करणार आहे. फोनला फोन आला. अरे हे थांब 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 थांब. एकदम एकदम पटल्यासारखं दाखवू नको तिला. हा म्हणजे मेल्ट होऊ नकोस लगेच. हा आणि जरा भाव खा. हा आणि ते एंगेजमेंटचं ते बोलून घे. बोलू. हॅलो. हा बच्चा मी बोलतोय. हा मग अरे तू चिडतेस काय? तू प्लीज राग सोड ना. हा हे बघ, मला माझी चूक कळली. आर यू सिरियस? हो बच्चा. खोटं बोलत नाहीयेस ना? नाही बच्चा, मी खरंच सांगतो ना. तू ऐक ना, मी असं फोनवर नाही तुला सांगू शकत. तू भेट ना मला खूप बोलायचंय तुझ्याशी. आपण एक काम करूया का? आपण तुझ्या फेवरेट रेस्टॉरंटला भेटायचं प्लीज. हा म्हणजे ठीक आहे बघते. अरे आता बघायचं काय याच्यामध्ये? हा ठीक आहे चालेल. ठीक आहे. बरं नाही भेटच मला माहिती नाही. मी वाट बघतोय. ओके ओके बाय. डिनरला जातो भेटूया. माझ्यामुळे त्याच्यामुळे काय नाही झालंय. कोण आय एम सो हॅपी. गुड फॉर नथिंगला वाटत होतं ना काहीच नाही होणार. नाव आय शो हर. वा गुरुनाथ सुभेदार, चला तयार व्हा. कसला हँडसम दिसतोय ना तू. जरा फिट व्हायला पाहिजे. तुला कसला वास आहे? हा? त्या परफ्यूमची बाटली तोडली बिडली की काय? का सांडली आहे ही? आणली बिंडली नाही, मी मारतोय परफ्यूम. काय प्रॉब्लेम काय तुला? नाही मला काही प्रॉब्लेम नाही. कुठे निघाला? कुठे निघाला म्हणजे? नाही काही गडबड तर नाही ना? काय गडबड कसली? मला काहीतरी गडबड वाटतेय. काहीतरी शिस्त आहे असं वाटतंय, बाकी काही नाही. तर काहीतरी बोलू नको चुकीच. शिस्ते काय शिस्ते? काय परफ्यूम मारून जात नाहीत का माणसं? काही असायलाच हवं का तसं? आता महत्वाची मीटिंग आहे म्हणून परफ्यूम मार. आणि नसली महत्वाची मीटिंग तरी माणूस परफ्यूम मारून मी कशाला एक्सप्लेनेशन देतो तुला? मला ना कळतच नाही काय. तेच तर मला कळत नाही ना. नाही काहीतरी गडबड आहे म्हणून तुम्ही इतकं एक्सप्लेनेशन देताय. नाही त्याशिवाय माणूस अशी सारवासारव करत नाही. जाऊ दे ना, मला काय करायचंय? तुम्हाला काय करायचंय ते करा. जाताना हे सगळं आवरून जा. रात्री तुम्हाला झोपायचं असतं. मी बघेन माझं काय करायचं ते. रुसलेस बायकांना बरोबर वास लागतात. तू कसा आहेस? बरा आहेस ना? हा कोण भेटलं होतं? हा जाऊ दे रे दादा, एवढं तेवढं कुठे सांगत बसायचं आता. राहिलं मायाकडनं. बरं ऐक 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 तू माझं. तू उद्या येतोयस हा? अरे आईंचा वाढदिवस आहे उद्याला. बरोबर मी वाट बघतीये. ठेवू? बाय. आई का बाई? दादा येतोय. हा हो दादा येतोय. मी का अथर्व आहे का माझा वाढदिवस साजरा करायला? आई अहो तेवढंच सगळेजण एकत्र जमतात, मजा येते. कर बाई, काय करायचं ते कर. त्यापुढे कोण काय बोलणार? मग का म्हणते शिरीषराव? कामधंदा कसा चाललाय? बरं चाललाय ना? हो प्रमोशन मिळालंय. होय बाई, हो का? चला छान झालं. सध्या बिलकुल वेळ नसतो त्याच्याकडे. सारखं काम काम ओव्हर टाइम करतो. इथे यायला सुद्धा वेळ नाहीये. हाव ना ग बाई. तुमच्या पोरांचं कधी 18-18 तास काम करता तुम्ही, तेव्हा कुठे तुमचं काम पूर्ण होते. पण बरं झालं नाही शिरीष रमला कामात. नाही येऊ देता पठ्ठ्याला पार्टी दे म्हणाव प्रमोशनची. आता तो आला ना का तुम्हीच सांगा त्याला. बरं आई ते उद्याला वाढदिवसाचं कसं करायचं? नाही म्हणजे बाहेर जायचं कुठे का घरीच करायचं? काय काय आला? नाही तुम्हाला वाटत असेल ना
का आपण छानपैकी बाहेर जाऊया एखाद्या रेस्टॉरंट मध्ये. अथर्वच्या आवडत्या रेस्टॉरंट मध्ये जाऊया का? नाही ना, रेस्टॉरंट वगैरे कशाला, जे काही करायचं घरीच करा ना. अहो, तेच तर सांगत आहे ना मी. मला कसं ना राधिका तुमच्या सगळ्यांमध्ये वावरायला आवडते. पार सगळ्यांमध्ये बसायचं, गप्पा मारायच्या, तेवढं चांगलं वाटते का नाही? आता तू घाईघाईनं येणार ऑफिसातून, मग गडबडीमध्ये निघणार, मग आपण हॉटेलात जाणार, खाणार पिणार, कधी बोलायला तर वेळच नाही मिळणार ना. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं आपल्या नेहमीच्या सगळ्यांना बोलवूया. म्हणजे नानांकडचे, महाजनी काकू, रेवती, गुप्ते भाऊ, दादा आहेत आणि आपण सगळेजण. हा, मी सुट्टी काढते. ये बाई सुट्टी. पण घरच्या कामाचं मी पाहणार, बरं तू आराम करायचा. हाय, तुमचा वाढदिवस आहे, तुम्ही आराम करायचा, मी बघते जेवणाचं आणि मेनू वगैरे सगळं मी ठरवते. आणि खूप काम पडलं ना तर नानी जी आहेत, रेवती आहे, सगळ्या जणी येतील मदतीला. पाय बरं आलं का? किती उत्साह अगदी ओसंडून वाहत आहे राधिकाच्या चेहऱ्यावर. मग काय, सुनबाई जे करते योग्य करते. हाव ना, ते तर आहेच हो. पण पहा बरं उत्साह कसा त्या चेहऱ्यावरचा. हे तर आमचं हे माझा वाढदिवस तरी त्या लक्षात आहे की नाही कोणाच ठेवू. जाऊ दे ना आई, तुम्ही कशाला अपेक्षा ठेवता? चला येतो मी. काऊन बरं माझ जीव या बडग्यात अडकते देव जाणे. मी येतो नानासाहेबांना भेटून. काय नानासाहेब, अरे आज एकदम किचन मध्ये? हा, काय रोज रोज बायकोला त्रास देता, एक दिवस जरा आपण जबाबदारी पार पाडू. हे मात्र छान झालं. बघ. तसंही बायकोला खुश ठेवणे नवऱ्याचं प्रथम कर्तव्य असतं. आता आमच्याकडे बघा ना, हिचा वाढदिवस आहे, आमच्या सुनबाईनं मोठा घाट घातलाय. अरे वा, जगा की मग. खरं सांगू का, मला वाढदिवस साजरा करणे, केक कापणे हे प्रकार काही आवडत नाही. पण आता स्त्रियांना ह्याचं अप्रूप वाटतं. हिलाही आहे. नाही बरोबर, पण त्यात बायका वही लपवतात. आमच्या संविधानाने सुद्धा आमच्या लग्नाचा वाढदिवस जरा वेगळ्या पद्धतीनं साजरा केला. हं? हा, म्हणजे त्या आजच्या तरुण मुलांसारखं ते काय मॉकटेल, कॉकटेल, गार्लिक ब्रेड वगैरे अशी छान तयारी केली होती. पण ही सगळी तयारी अगदी तिनं मनापासून केली, त्यामुळे बरं वाटलं. हा, मनापासून करणे महत्वाचं असतं. हो, त्यातच खरा आनंद आहे. नाही तर नानासाहेब, आपल्या बी कुठे होते हे सगळे प्रकार? हो, आई फक्त ओवाळायची आणि गोड शिरा करायची, झाला वाढदिवस. पार्टी नाही, काय नाही. नानासाहेब, त्यावेळी आनंद साजरा करण्याची पद्धत वेगळी होती, आता वेगळी आहे. पण खरं सांगू का, समाधान हे मानण्यात असतं, आपण कसं मानतो याच्यावर डिपेंड असतं. बरोबर. आता आमच्या हिचं बघा ना, गुरुच्या लक्षात वाढदिवस नाही, त्या विचारानं ती नाराज होती. साहजिक आहे, आईचा जीव आहे, तुटणार असतो. नानासाहेब, गुरुचं आणि शनायाचं सध्या बिनसलाय. हो, नाही आजकाल एकत्र फिरताना दिसत नाहीत दोघं. ते काय किडनॅप प्रकरण कळलं, त्यामुळे खोटेपणा बाहेर पडला. गुरुला मात्र चांगला धडा मिळाला. पण सौमित्र जाता जाता फार चांगलं काम करून गेलाय. तनयाचं खरं रूप गुरुनाथच्या समोर आता हळूहळू यायला लागलंय. पण आमच्या गुरुच्या लक्षात मात्र काही येत नाही. कसा आहेस रे सौमित्र? अरे मस्त. अरे युएस मध्ये कधी कोणी दुःखी असतं का? आज मस्त आनंदी आहे, थोडस जेट लागे बास. आता एवढा मोठा प्रवास म्हटल्यानंतर थोडा त्रास तर होणारच ना. अरे जाड्या, काय करतोय असं नुसता का बसलाय? खाताना दिसत नाही, खा काहीतरी. अरे माझं व्यवस्थित खाणं पिणं चालू आहे, तुझं काय? तू काय एवढा दमलेला दिसतोय? असं फिजिकली थकलो नाही रे, सगळ्यांची आठवण येते ना तुमची, मिस करतोय, त्यामुळे असा थकलेला दिसतोय. बाकी सगळे कसे आहेत ऑफिस मध्ये? अथर्व, आई, बाबा काय? सगळेजण छान आहेत. आता अथर्वची शाळा सुरू होईल. बरं, इथे ऑफिस मध्ये रोज आठवण काढतात बरं तुझी. हो, स्पेशली लंच टाइमला तू ते आणले होतेस ना मँगोज, ते सगळे खूप मिस करतात. अरे हे असं बोलू नका यार, अशा आठवणी काढू नका, नाहीतर इथला सगळा गाशा गुंडाळून मला परत यावंसं वाटेल इंडियात. मग ये की आम्ही लवकर मस्त पैकी वेलकम करतो ना तुझं. हो ना, येऊन जा तू. कधी येतो ते सांग, तुझ्यासाठी केबिन बनवून घेते, काम करायचं इथे.
येईन पण मी एका अटीवर येईन. कोणती अट? माझी बच्चा शनाया जर मला मिस करत असेल ना तर लगेच येईन. अरे तुझी शनाया, तुझा बच्चा, अरे एवढं मिस करते, तिचा हार्ट ब्रेक झालाय. तू ये पटकन इथे आणि त्या मिसला तुझी मिसिस करून टाक. हाय हाय, शनायाचं बहुतेक माझ्यावर खरं प्रेम होतं यार. तुला सांगतो गुज्जूबाई, शनायाला जर खरंच पश्चात्ताप होत असेल ना तर येतो साखरपुडा उरक्या लग्न करून टाकतो. काय बोलतोस? तू तर कायचे काही बोलून राहिला. शनाया तुला काय भीक घालतीये? अरे क्यों नहीं यार, अभी तो मैं जवान हूँ, श्रीमंत हूँ. हो, पण तू इथे आलास तर कायमचा फॉरेन रिटर्न होऊन जाशील ना. मग तिला काय इंटरेस्ट तुझ्यात? यू आर राईट. राहू दे मग, नको बाबा, इकडचीच बघतो कोणीतरी, स्टेला, स्टेफी वगैरे. हा ओके, स्टेफी पॉटी, स्टेला पॉटी. हेच बरोबर आहे. इथे एखादी छानशी मुलगी बघ आणि लग्न करून टाक. ए, त्यापेक्षा राधा तूच बघ ना माझ्यासाठी एखादी छान मुलगी. बर बघते. आणि राधा, काळजी घे स्वतःची. तसा हा जाडे आहे म्हणा तुझ्याबरोबर, मला काही टेन्शन नाही. काय गुज्जूबाई? अरे मेरे 100 फ्रेंड्स हम लोग यहाँ पर साथ में हैं. तू तुझं बघ, तू तिथे एकटा आहेस. अरे हो यार. अरे यार, पण या सगळ्यातून एकच वाटतंय, या सगळ्या प्रकारामुळे गुरु आणि शनायाचं ब्रेकअप झालं तर बरं आहे. गुरुला या सगळ्याचा पश्चात्ताप झाला ना तर खरंच बरं होईल काहीतरी. होप फॉर द बेस्ट. त्यांनी स्वतःच्या भल्याचं जरी पाहिलं ना तरी पुरेस आहे. आमच्या आईंचा जीव भांडत पडेल. बच्चा, आपण पास्ता मागवायचा का? मग हा, इथे कॉन्टिनेंटल आणि चायनीज पण खूप छान. बच्चा, तू नाराज आहेस का माझ्यावर? हो, कारण मला खूप सफर करावा लागलाय. अरे तू असं बोलतेस जसं काही मला काहीच सफर करावं लागलं नाही. माझ्यापेक्षा कमीच ना. पण प्लीज तू जाऊ दे. मी काय म्हणतोय हे बघ, आता ना परत जुन्या गोष्टी काढण्यात काही अर्थ नाही. आपण ते जे झालं ते सगळं विसरून जाऊ. मी विसरतो, तूही विसर. आणि तू हे असलं परत वेडेपणा करू नको, सांगून ठेवतोय. मी काय वेड्यासारखं वागले? अरे काय वेडेपणा केला म्हणजे? त्या सौमित्र बरोबर कोण चाललं होतं अमेरिकेला? चला आम्ही चालले अमेरिकेला, चला आम्ही चालले अमेरिकेला. गेली असतीस खरंच ना? हा, पण मी तर तुला जेलस करायला करत होते ना सगळं. वाटत तर नव्हतं तसं. मग माझी ऍक्टिंग चांगली आहे खूप, म्हणून जसं असेल. पण तू नको ना विषय काढू सौमित्राचा. का त्याचं नाव घेऊन मला टॉर्चर करतोयस? टॉर्चर तू केलंयस मला हे असलं सगळं वागून. आणि ऍटिट्यूड कोणी दिला एवढा? मी काय ऍटिट्यूड दिला तुला? किती ऍटिट्यूड दिलास तू मला? आत्ताही तू मला ऍटिट्यूड देतोयस. तुला आठवतं मी पुण्याला जाते सांगत होते तुला, तू माझ्या मागे पण आला नव्हता. अरे कारण ते मग बच्चा असं नाही यार, प्लीज. मग कसं आहे हे बघ, मी कसं सांगू तुला आता. तू इन्सिक्युअर होतीस बरोबर, मग मलाही इन्सिक्युअर फील व्हायला होतं ना. मग तू काय, आज सौमित्र आला म्हणाला, अरे वा शनाया बघ माझ्याकडे केवढे पैसे आहेत, मी किती छान वागतो आणि चल माझ्या बरोबर अमेरिकेला. चालली होतीस अमेरिकेला. उद्या आता दुसरा कोणीतरी आला म्हणाला चला मी इजिप्तला चाललोय, जाशील इजिप्तला त्याच्या बरोबर? इजिप्तला? बच्चा हे बघ हेच. तू किती चिडतोस माझ्यावर. आता चिडत राहिला तर मला काही चॉईसच उरणार नाही. मला जावंच लागेल कुठेतरी. अरे असं कसं म्हणतेस शनाया जावं लागेल? नाही तुला काही वाटत नाही हे बोलताना? तुझ्यासाठी मी काय काय नाही केलं शनाया आतापर्यंत, किती सॅक्रिफायसेस केली आहे. आई बाबा अथर्व सगळ्यांची वाकडं घेतलंय, पण तुला काही वाटतच नाही. तू हे असलं बोलून मला इन्सिक्युअर कर फक्त. ठीक आहे, तुला जर का एवढंच इन्सिक्युअर वाटत असेल तर मग काहीतरी फर्म डिसिजन घे ना. हो, आता डिसिजन मीच घ्यायचा का? काय घ्यायचं डिसिजन? ऑब्व्हियसली, म्हणजे आता आपल्या रिलेशनला काही नाव नाहीये ना ऍज सच. मग तू एंगेजमेंट कर माझ्याशी. अरे झालंय ना आपलं बोलणं. तुला शनाया असं एंगेजमेंट वगैरे शक्य नाही आता. का शक्य नाहीये? ते रेवती गुप्तेने तर लग्नच केलं डायरेक्ट. अगं त्यांची केस वेगळी नाही का? एक सिंगल, दुसरं डिवोर्सी. त्यांच्यामध्ये शक्य, मला आता हे एंगेजमेंट वगैरे शक्य नाही. हो, पण मी फक्त एंगेजमेंट कर म्हणते ना, लग्न नको. तर शनाया त्याच्यासाठी राधिकाला आधी डिवोर्स द्यावा लागेल ना, आणि ते आता शक्य नाहीये. फाईन, ठीक आहे. तुला जर का वाटत असेल ना मी कोणा दुसऱ्याकडे जाऊ नये तर मग माझी एंगेजमेंट करायची, नाही तर मग मी अँसरेबल नाहीये तुला. जाऊ बच्चा, अगं काही हट्ट करू नकोस. हे बघ हे शक्य नाहीये. नाही बरं, ठीक आहे, मग संपलं रिलेशन, जाते मी. जाऊ दे. तू बस. काय चाललंय तुझं? बरं ठीक आहे, मला विचार करायला जरा वेळ. किती वेळ? दोन महिने. 2 दिवस? 2 दिवसात एवढा मोठा निर्णय शक्य आहे का शनाया? नाही घ्यायचा डिसिजन 2 दिवसात. मला माहित नाही, तर मी जाईन पुण्याला आणि मी फोन नाही करणार, मी बोलणार पण नाही तुझ्याशी, मी निघून जाईन.
नाही, ऐक तू हॅलो शनाया